मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड ह्या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल ह्या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आमच्या क्लासची वैशिष्ट्ये अशी आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. सराव संच सुद्धा उपलब्ध आहे. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड यूज मध्ये बघता येणार आहे. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर क्लास लावायला गेला तर 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी केली जाते. परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती ह्या शाळेमार्फत आपल्याला हे क्लास फ्री करता येणार आहेत. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेल्या सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्याचा फायदा असा आहे की व्हॉट्सअपचे मेसेज डिलीट होतात, परंतु टेलिग्रामचे मेसेज डिलीट होत नाही. चला, तुम्हाला काही अडचण असल्यास 8600 4642 49 ह्या नंबरवर संपर्क करा. बघा, म्हणजे नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल म्हणले की भाषा विषयचा आला. बघा, जवाहर नवोदय उतारे एकूण 200 अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 200 अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 50 अधिक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. गुड मॉर्निंग. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 119 मध्ये मी वैष्णवी सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 119 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 119 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200हून अधिक उतारांचा अभ्यास करून व 200 वरून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा. तुम्ही बाहेरून कोणतंही पुस्तक घेतलं तरी त्या पुस्तकात 50 ते 60 उतारे असतात. परंतु आमच्या या क्लासमध्ये आम्हाला वाटलं की 50 ते 60 उतारामध्ये आपला संपूर्ण अभ्यास होत नाही, म्हणून आम्ही 200 उतारांचा घेतलेला आहे. बघा, आमच्या 200 उतारा क्रमांक 19 मध्ये 19 हा तुमच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ दिला जात आहे. तुम्ही तो 1 मिनिटात वाचून घ्या. वाचून झाल्यावर आय विल रीड किंवा माझा वाचून झाला असं टाईप करा. सियोग म्हणतोय रीड. चला आपण वाचूया. अगदी सोपा उतारा आहे. उतारा क्रमांक 119 जगातील उष्ण प्रदेशात जिथे वर्षभर पाऊस पडतो तेथे जंगलात विविध झाडांची उत्तम रीतीने वाढ होते. त्या जंगली प्रदेशात एवढा पाऊस पडतो की त्यांना पावसाळी जंगले म्हणतात. पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात. ते मोठ्या संख्येने वाढतात व त्यांची उंचीही इतकी असते की सूर्यप्रकाश अडल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचतच नाही. परिणामी तिथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे उगवतात.
विविध झाड जातींची ही झुडपे व वेली उंच वृक्षांच्या फांद्यांवर उगवतात. त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळू शकतो. अनेक जातींचे पशु व पक्षीही त्या पावसाळी जंगलात राहतात. चला, गुड मॉर्निंग प्रशांत, गुड मॉर्निंग कृष्णा, सृष्टीमध्ये रीड. चला, उत्तर क्रमांक 119 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, जगात पावसाळी जंगले प्रदेशात आढळतात. पर्याय ए थंड, पर्याय बी निवडक, पर्याय सी सर्व, पर्याय डी उष्ण. प्रश्न पहिला, जगात पावसाळी जंगले प्रदेशात आढळतात. पर्याय ए थंड, पर्याय बी निवडक, पर्याय सी सर्व, पर्याय डी उष्ण. बघा, ह्याचं उत्तर आपल्याला उत्तर वाचला की लगेच कळतं. सृष्टी पहिल्याचं डी उत्तर देते. चला, ओळ नंबर पण टाका म्हणजे मला कळेल तुम्हाला उतारा समजला म्हणून. आपल्याला ओळ नंबर कळाली की उतारा सहजच कळतो. चला, उत्तर टाका. कृष्णा, प्रदीपला फोन कर, प्रदीप जोडणे तासाला. सृष्टी म्हणते पहिल्या ओळीत, प्रशांत म्हणतोय डी. पहिल्या ओळीत कृष्णा म्हणतोय पहिल्याचं डी उत्तर आहे. चला, आपण बघूया पहिल्या ओळीत. जगातील उष्ण प्रदेशात जिथे वर्षभर पाऊस पडतो. बघा, अभिनंदन. कृष्णा, प्रदीपला फोन कर, प्रदीप जोडणे तासाला. प्रश्न पहिला, जगात पावसाळी जंगले प्रदेशात आढळतात. बघा, जगातील उष्ण प्रदेशात जिथे वर्षभर पाऊस पडतो तिथे जंगलातील. बघा, अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न पहिला, जगात पावसाळी जंगले प्रदेशात आढळतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. श्रीयोग डी उत्तर देतोय. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर असतात. पर्याय ए छाया देणारे, पर्याय बी तुटके, पर्याय सी उंच, पर्याय डी वरील तिन्ही प्रकारचे. साक्षी पहिल्याचे डी उत्तर देते. प्रश्न दुसरा, पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर असतात. पर्याय ए छाया देणारी, पर्याय बी चुटके, पर्याय सी उंच, पर्याय डी वरील तिन्ही प्रकारचे. सृष्टी दुसऱ्याचं सी उत्तर देते. श्रीयोग सी उत्तर देतोय. सोने सी उत्तर देते. चला, ओळ नंबर टाकीत. चला, आपल्याला ती सापडले का वरचेच बघून टाकायचं म्हणून असं नसतं. चला, ओळ नंबर टाका. चौथे म्हणते सृष्टी. बघू, ते मोठ्या संख्येने वाढतात व त्यांची उंची ही इतकी असते की सूर्यप्रकाश आडल्याने सूर्याची किरणे पडतात. अभिनंदन सृष्टी. कृष्णा सी उत्तर देतोय. प्रशांत सी उत्तर देतोय. चला, प्रश्न दुसरा, पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर असतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, पावसाळी जंगलांमध्ये सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. कारण पर्याय ए तिथे मोठ्या प्रमाणावर वेली व झुडपे असतात. पर्याय बी तिथे अनेक जातींची झाडे असतात. पर्याय सी तेथील झाडे उंच व घनदाट असतात. पर्याय डी तिथे नेहमीच पाऊस पडत असतो. प्रश्न तिसरा, पावसाळी जंगलांमध्ये सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत.
कारण पर्याय ए तिथे मोठ्या प्रमाणावर वेली व झुडपे असतात. पर्याय बी तेथे अनेक जातींची झाडे असतात. पर्याय सी तेथील झाडे उंच व घनदाट असतात. पर्याय डी तिथे नेहमीच पाऊस पडत असतो. सृष्टी सी उत्तर देते चौथ्या आणि पाचव्या ओळीत. संदेवाची इतकी उंची असते की सूर्यप्रकाश आडल्याने पोचत नाही. ते मोठ्या संख्येने वाढत व त्यांची उंची ही इतकी असते की सूर्यप्रकाश आडल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाही. अभिनंदन सृष्टी, तू अगदी योग्य ओळ सापडली लिहिली आहे. चला आपला प्रश्न तिसरा चाललाय. साक्षी तू माग आहेस, तू पुढे घे थोडं. कृष्णा तिसऱ्याचं बी उत्तर देतोय. प्रशांत सी उत्तर देते. चला बघूया प्रश्न तिसरा. पावसाळी जंगलांमध्ये सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. कारण बघा सृष्टी सांगितल्याप्रमाणे चौथ्या व पाचव्या त्याचं उत्तर आहे. ते मोठ्या संख्येने वाढतात व त्याची उंची इतकी असते. बघा त्यांची उंची व घनदाटता जास्त असते म्हणून ते जमिनीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचत नाही. बघा ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रशांत म्हणतो चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये अभिनंदन प्रशांत. चला प्रश्न चौथा तुमच्यासाठी. प्रश्न चौथा. परिणामी तेथे लहान झुडपे उगवतात या वाक्यात परिणामीचा संदर्भ कशाशी आहे? पर्याय ए जंगलाच्या तळापर्यंत न पोहोचणारी सूर्याची किरणे. पर्याय बी जंगलात उगवणारी विविध जातींची झाडे. पर्याय सी उंच वृक्षांच्या फांद्यांवर उगवणाऱ्या वेली व झुडपे. पर्याय डी जंगलात राहणारे अनेक जातींचे पशु व पक्षी. प्रश्न चौथा. परिणामी तेथे लहान झुडपे उगवतात या वाक्यात परिणामी चा संदर्भ कशाशी आहे? जंगलात तळापर्यंत न पोहोचणारी सूर्यकिरणे. पर्याय बी जंगलात उगवणारी विविध जातींची झाडे. पर्याय सी उंच वृक्षांच्या फांद्यांवर उगवणारी वेली व झुडपे. पर्याय डी जंगलात राहणाऱ्या अनेक जातीचे पशु व पक्षी. सृष्टी ए उत्तर देते. प्रशांत ए उत्तर देतोय. बघा परिणामी शब्द कोणत्या ओळीत आलेला आहे? आपल्याला ओळ नंबर बघा ओळ नंबर संख्या ओळीत शब्द आलेला आहे तो. पाचव्या आणि सहाव्या ओळीत म्हणते. कृष्णा ए उत्तर देतोय. चला पाचव्या आणि सहाव्या ओळीत आपण बघू. सूर्यप्रकाश आडल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीतच परिणामी तिथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे उगवतात. अभिनंदन सृष्टीचं अगदी योग्य ओळ सापडलेली आहे. बघा चला ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न चौथ्याचं ए उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न पाचवा तुमच्यासाठी. प्रश्न पाचवा. पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय ए पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षांपेक्षा अधिक उंच असतात. पर्याय बी पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात. पर्याय सी पावसाळी जंगलात जमिनीवर अनेक झाडे उगवतात. पर्याय डी पावसाळी जंगलांमध्ये अनेक जातींच्या झाडांवर व झाडांखाली राहतात. प्रश्न पाचवा. पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय ए पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षांपेक्षा अधिक उंच असतात. पर्याय बी पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात.
पर्याय सी, पावसाळी जंगलातील जमिनीवर अनेक झाडे उगवतात. पर्याय डी, पावसाळी जंगलांमध्ये अनेक जातीचे झाडांवर व झाडांखाली राहतात. बघा, आपण उतारा वाचला की आपल्याला ह्याचं उत्तर सापडू शकतं. या उत्तराचं आकलन नीट आपल्याला हा उत्तर कळाला असल्यास आपल्याला ह्याचं अगदी योग्य उत्तर सांगता येईल. चला उत्तर टाका. सृष्टी डी उत्तर देते. चला उत्तर टाका. बघा, आपल्याला हा उत्तरात ओळ सुद्धा आलेली आहे. प्रशांत डी उत्तर देतोय. साक्षी डी उत्तर देते. कृष्णा डी उत्तर देतोय. बघा, प्रश्न 5वा, पुढील पैकी कोणते विधान सत्य नाही? आपल्याला नाही म्हणलेले आहे. बघा, आपल्याला हिरं दिलेलं आहे, पावसाळी जंगलांमध्ये अनेक प्रकारची झाडे व झुडपे असतात. मग डी उत्तर कसं काय होऊ शकतं? बघा, प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षांपेक्षा अधिक उंच असतात. का रे उंच? आपल्याला दिलेलं आहे, पावसाळ्या जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात, ते मोठ्या संख्येने वाढतात व त्याची उंची असते की सूर्यप्रकाश आल्याने किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाही, परिणामी तिथे लहान झुडपे उगवतात. तिथले सर्व झाडे उंच होतात का रे? नाही. तिथले फक्त कोणते उंच होतात? जे उंच आहेत ते. खालची लहान झुडप्यांना सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे ते काय राहतात? झुडपे लहान उगवतात. सृष्टी ए उत्तर देते. तिने उत्तर बदलले बघा, मी सांगितल्यानंतर. बघा, प्रश्न 5चं बघा, कुणी सुद्धा योग्य उत्तर दिलेलं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, इथं उत्तर क्रमांक 119 संपलेला आहे. थँक्यू. बघा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकले सर्व टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या नातेवाईकांना व मित्रपरिवारांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्याचा फायदा असा आहे की व्हॉट्सअपचे मेसेज डिलीट होतात, परंतु टेलिग्रामचे मेसेज डिलीट होत नाही. चला, लगेच पुढे